We found they had twins in 1774. या मेंढ्या ऑस्ट्रेलियातील बोरुला नावाच्या मळ्यात पाठवल्या गेल्या. त्यामुळे जुळी देणारं जनुक बोरुला जनुक म्हणून ओळखलं जातं, ज्याचं मूळ खरं तर भारतातच आहे. पुन्हा आजोबांनी इंडियन काउन्सिल ऑफ ॲग्रिकल्चरल रिसर्च म्हणजेच ICARला एक पत्र धाडलं. भारतात जुळ्या मेंढ्या कुठं मिळतात म्हणून विचारलं. So I wrote to the ICAR, where are these sheep that produce twins? So I have a letter. There are no sheep in India that produce twins. Dr. Acharya has written a book on sheep breeds of India, which has no mention of any sheep that produce twins. All right. 1992 साली दिल्लीमध्ये झालेल्या शेळ्यांवरच्या एका परिसंवादाला आजोबा गेले होते. तिथे त्यांची कलकत्त्यातल्या रामकृष्ण मिशनमधल्या लोकांशी भेट झाली. ते लोक पश्चिम बंगालमध्ये शेळी पालनाला चालना द्यायचा प्रयत्न करत होते. पण त्यांना असं लक्षात आलं की पश्चिम बंगालमध्ये लोक मेंढ्या जास्त पसंत करतात, तिथल्या स्थानिक मेंढ्या, गडोल मेंढ्या. There we are trying to introduce goats, but people like sheep, and they've got a sheep which is called gadol. In Bengali language, gadol means stupid. Sheep are very stupid compared to goats. And this little sheep have twins and triplets and 4 at a time. So I said, there it is. That's where the sheep which went to Australia came from. आजोबांनी संस्थेचे पशुवैद्य डॉक्टर घळसासी यांना कलकत्त्याला पाठवलं आपल्या कामासाठी मेंढ्या आणायला. माळरानावरच्या दख्खनी मेंढ्यांना पावसाळ्यात जास्त आजार होतात. दमट हवामानात त्यांना जंत आणि खुऱ्या रोग होतो. पण गडोल किंवा गरोल ही दमट हवामानातली मेंढी आहे, त्यामुळे या रोगांना ती प्रतिकार करू शकत असली पाहिजे. हेलन टर्नर म्हणाल्या की जर तुम्ही जुळ्यांबरोबरच जंतप्रतिकारक मेंढी विकसित करायला तयार असाल तर मी ऑस्ट्रेलियन सेंटर फॉर इंटरनॅशनल ॲग्रिकल्चरल रिसर्च म्हणजेच ACIAR तर्फे निधी मिळवून द्यायला मदत करीन. उत्तर अर्थातच हो असं होतं. आजोबांच्या सहकाऱ्यांनी जंत बघणे, त्यांचा अभ्यास करणे अशी तंत्र आत्मसात करायला सुरुवात केली. तोवर आजोबांची सगळ्यात छोटी मुलगी चंदा मावशी परदेशातून आपला जेनेटिक्सचा अभ्यास पुरा करून परत आली होती. मेंडेलच्या पारंपरिक क्रॉसिंग अँड बॅक क्रॉसिंग या पद्धतीनं गरोल मेंढीतला जुळी देणारा जनुक दख्खनी मेंढीमध्ये आणण्याचे प्रयत्न सुरू झाले. ACIARनी या प्रकल्पाला निधी उपलब्ध करून दिला. पण एक समस्या होती. ICARनी या करारावर सही करायला नकार दिला. त्यांच्या मते निमकर कृषी संशोधन संस्थेत अशा प्रकारचा प्रकल्प हाताळण्याची क्षमता नव्हती. आजोबांनी पुन्हा शरद पवारांशी संपर्क साधला. पवार म्हणाले काळजी करू नका, आणि त्यांनी राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचे अध्यक्ष डॉक्टर रघुनाथ माशेळकर यांना फोन केला. माशेळकरांनी सही केली आणि प्रकल्प सुरू झाला. सरकारी पातळ्यांबरोबरच स्थानिक पातळ्यांवरही समस्या होत्याच. धनगरांचं मागासलेपण ही त्यापैकीच एक. The biggest difficulty in improving sheep is that the Dhangars are very backward community. But I think we have gained the confidence of Dhangars at least around here. And I tell people sheep will improve but Dhangars will take a long time. मागे 1992मध्ये दिल्लीत झालेल्या शेळी परिसंवादात आजोबांची एका ऑस्ट्रेलियन गृहस्थाशी भेट झाली होती. त्या गृहस्थाकडे त्यांच्या शेळ्यांविषयी एक व्हिडिओ फिल्म होती. आजोबांनी या जातीच्या शेळ्या यापूर्वी कधीच पाहिल्या नव्हत्या. And he had brought from Africa the Boer goat. And that was he showed us some video films of the Boer goat, an outstanding goat. आजोबांना त्या शेळ्या फारच आवडल्या. त्यांनी या शेळ्या आपल्या फार्मवर आणायच्या असं ठरवलं. No goat in India gains more than 50 or 60. But the Boer goat gains 240 grams a day to 300 grams a day. So there it was to improve things. आणि त्याप्रमाणे आजोबांनी कामाला सुरुवात केली. सगळ्यात पहिला प्रश्न होता तो म्हणजे या शेळ्या फार्मवर आणायच्या कशा. भारत सरकारनं जिवंत प्राणी आणायला परवानगी दिली नाही. दुसरा पर्याय होता वीर्य आणि भ्रूण. दरम्यान चंदामावशीची भेट ऑस्ट्रेलियन वकिलातीमधल्या गॅव्हिन ब्रॉमिलो यांच्याशी झाली.
मिस्टर ब्रॉमिलोंनी बोर जातीचे गोठवलेले वीर्य आणि भ्रूण भारतात आणण्यासाठी मोलाची मदत केली. 20 भ्रूण आणि 200 वीर्याचे डोस भारतात दाखल झाले. या प्रकल्पाला ऑसएड या संस्थेचं सहकार्य लाभलं. कालांतरानं आणखी 20 भ्रूण मागवले. या भ्रूणांतून 16 100% बोर असलेल्या शेळ्यांची पैदास झाली आणि शेळी सुधार प्रकल्पाला सुरुवात झाली. But the Boer goat will cause a revolution for goats, and the thing that I like about it, it is raised by poor people and mainly by women. आज निमकर कृषी संशोधन संस्थेच्या पशुसंवर्धन केंद्राकडे जुळी पिल्लं देणाऱ्या मेंढ्यांचा कळप आहे. अशा मेंढ्या धनगरांच्या कळपात दिल्यानं धनगरही आनंदी आहेत. बोर शेळीचा प्रसारही भारतभर झालाय. अनेक कृषी प्रदर्शनात बोर बोकडांनी उत्तम पशूंची पारितोषिकं पटकावली आहेत. आजोबांना फार थोडे जवळचे स्नेही आहेत. बाबूलाल गांधी हे त्यापैकीच एक. बाबूलाल विंचुर्णीत राहतात. सर्वोदयी आणि गांधीजींच्या विचारांचे ते अनुयायी आहेत. या दोघांनी बऱ्याच गोष्टी एकत्र केल्या. पाण्याचा प्रश्न विंचुर्णीला नेहमीच होता. दोघांनी मिळून एक पाझर तलाव बांधला. खरं तर तलाव बांधणं हे सरकारचं काम, पण आजोबांना सरकार काही करेपर्यंत थांबून राहायचं नव्हतं. That other talav, the government was going to build it. We put a lot of pressure on Prataprao Bhosle, who was the urban development minister, and we got that built. But to build it properly, Babulal and his brother Maganlal every day used to spend the whole day, take their lunch and sit there from morning to night, seeing that it was properly built. Then I suggested to Babulal, why don't you this is all his own land. किती एकर आहे बाबूलाल? हे 25 एकराचं क्षेत्र. 25 acres. So तुम्ही इथं, his grandfather had put a small bund and this was filled with soil. His brother Maganlal says, I am losing 4 acres of land. Why do you want to make a talav? I said, what are you doing on that land with this no water? बाबूलाल हे धरण बांधा म्हणून सरकारच्या पाठी लागले होते. त्यात 3 वर्ष गेली. So finally the government things were ready and they gave an estimate of 12,50,000 for building the percolation tank. I said, Babulal, do you really believe it costs that? No, he said, it won't cost that much. We got a friend of ours, Mr. Zamble, to design it for us, and we started building the percolation, the dam. The dam cost us 2,60,000, while the government estimate was 12 lakhs. So how much public money the government would have wasted? 10 lakhs of public money in their own pockets, these engineers. त्यांनी आपल्या मर्जीप्रमाणे धरण बांधून काढलं. एक दिवस बाबूलालांना सरकारी चीफ इंजिनियरकडून नोटीस आली. So he called us there, Babulal said, oh, this is there. I said, don't worry, this is government, stupid people. We went there, Sahib, तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. We had no permission to build the tank. We should not have built it without taking permission from you, which would have taken 5 years to get the permission. So I said, but sir, I have one problem. Do you have a budget for knocking it down? So he didn't say anything. The dam is still there. How can they knock it down? आज 5 वर्षांनंतरही ते धरण उभं आहे. आणि फायद्याबद्दलच बोलायचं झालं तर For 2,60,000 we built it from the fisheries department. For fish rearing in that we got a grant of 40,000 rupees. So Babulal spent 2,20,000 on building that dam. The next year from his sugar cane he got 4 lakhs. So the whole money was recovered in just 1 year, and he has a permanent thing. One day I got a phone call from Bombay when Sharad Pawar became the first time chief minister, that you have been elected chairman of MAFCO. I said, what is MAFCO? I didn't know what MAFCO was. शरद पवारांनी आजोबांना मॅफकोचं चेअरमन केलं आणि सांगितलं की ही संस्था फायद्यात आणा. एक नवं क्षेत्र. आजोबांना आनंदच झाला. चेअरमन झाल्याबरोबर त्यांनी न चालणारी उत्पादनं बंद करून चालणाऱ्या उत्पादनांची जोरात जाहिरात करायची असं ठरवलं.
So we hired Lintas, the advertising agency. I said, I want to sell this flavored milk. He said, first of all, you change the name. Flavored milk. It sounds, people don't like milk, flavored milk. What do you mean flavored milk? So we changed the name to energy. Drink energy and have fun. So we had people, you drink energy, you can play better cricket. You drink energy, you can jump better, you can play hututu better. So energy gives you energy for which you can play better, you can study better. It's fun. It's not good for you. We never emphasize that drinking milk is good for you. I boosted the energy sales just in Bombay to 1,25,000 bottles a month. A day, 1,25,000 bottles a day of energy was sold. आजोबांनी मॅफकोला फायद्यात आणण्यासाठी सातत्यानं प्रयत्न केले. In Satara was a man opposite United Western Bank was making a product called Amrakhand, which was mixing Shrikhand with mango juice. We were selling mango pulp. We were selling Shrikhand. I said, let us start Amrakhand. So we introduced Amrakhand. So I introduced so many products which people liked, which people could sell. Not necessarily my own brain. I mean, something new that was there, you change it a little bit and you sell it. 6 वर्ष चेअरमन राहिल्यावर आजोबा मॅफकोतून रिटायर झाले. आता त्यांनी सगळ्याच कामातून निवृत्ती घेतली आहे. लोकांना सल्ला देण्याचं काम ते करतात. नंदिनी मावशी शेती संशोधनाकडे लक्ष देते, तर चंदा मावशी पशुसंवर्धनाचं काम बघते. माझी आई शाळा चालवते. माझ्या आजीची साथ त्यांना कायमच लाभली. सुरुवातीच्या काळात तर सगळ्या संस्थांच्या कामाचा भार आजीच सांभाळायची. आजोबा म्हणतात, त्यांना जे करावंसं वाटतं ते त्यांनी ठामपणे केलं आणि आज त्याबद्दल ते समाधानी आहेत. संशोधक तो कधीच नव्हता, कारण तसं ते शास्त्रीय पार्श्वभूमी त्याला नाही. परंतु निरनिराळ्या लोकांना जमा करायचं, त्यांच्याकडनं कामं करून घ्यायची, हे सगळं ऑर्गनायझेशन हे नेहमी त्याचं असायचं. प्रत्येक कुठल्याही गोष्टीमध्ये, कुठल्याही संस्थेत, कंपनीत त्यांनी जे काढलं. आणि मला त्याच्यानंतर वेगळ्या वेगळ्या गोष्टी सगळ्या तो करायला लागल्यानंतर त्याची अर्थातच माहिती होत गेली, माहिती आहे आजही. पण मला शेतीमध्ये बागेमध्ये जे इंटरेस्ट पहिल्यापासून आहे ते माझं तसंच राहिलं. मला ते कधीच गेलं नाही माझं. आणि त्याला मात्र असं नवनवीन काहीतरी क्षेत्र धुंडाळावी लागतं आणि त्याला सारखं नवीन खाद्य लागतं त्याच्या मेंदूला. तसं तो वेगळं काय करीत राहिला. अलीकडेच भारत सरकारनं आजोबांना पद्मश्री बहाल केली. आज त्यांचा वाढदिवस आहे. मी त्यांना कार्ड दिलं तेव्हा ते नेहमीप्रमाणेच कोणाला तरी सल्ला देण्यात मग्न होते. मला माहिती आहे की आजोबा ते कार्ड जपून ठेवतील. आजोबा म्हणतात, तुम्ही जे काही करणार आहात ते तुम्हाला आनंद देतं म्हणून करा. कुणी त्याबद्दल कृतज्ञता दर्शवेल अशी अपेक्षा करू नका. जर तुम्ही अशी अपेक्षा ठेवलीत तर तुम्हीच दुःखी व्हाल. मला ज्यातून आनंद मिळतो ते मी करते. आजीच्या बागेत फिरून माझं मन प्रफुल्लित होतं. तिथं मी माझा खजिना गोळा करते, काही गोष्टी बनवून लोकांना देण्यासाठी. काहीसं माझ्या आजोबांसारखंच, नाही का?